कार्यकर्ता पक्षासाठी आणि नेत्यासाठी राबराब कष्ट करतो, त्यानंतरच नेता हा आमदार, खासदार, मंत्री बनतो. मात्र ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावर नेता हा आमदार, खासदार, मंत्री बनतो, त्यानंतर कार्यकर्त्यांची त्या नेत्याच्या नजरेत काय इज्जत आहे, हे एक जिवंत उदाहरण आज अमरावती भाजपामध्ये दिसून आलं. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना आज भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होताच एका कार्यकर्त्यानं त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकानं जबरदस्तीने हात धरून बाजूला केलं. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काही न बोलता पुढे निघून गेले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. याच व्हिडिओमधून आता भाजपमध्ये कार्यकर्त्यांची का इज्जत असा गंभीर आरोप केला जातोय. ज्या नेत्याची इज्जत आपल्या गावामध्ये सुद्धा नसतोय, त्या नेत्याला कार्यकर्ता हा मंत्रिपदापर्यंत पोहोचवतो. त्याच कार्यकर्त्याला जर अशा प्रकारे पक्षात इज्जत मिळत असेल तर एक चिंतेची बाब. माननीय अध्यक्षांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या कडकडाट अध्यक्षांचं मंचावर आगमन. माननीय अध्यक्षांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या कडकडाट आपण स्वागत करूया. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.